नमस्कार, जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कट हे कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टीन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। आमदार रोहित पवार यांनी या बाबतीतही राम शिंदे यांना पाठीमागे टाकले आहे। रोहित पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच पुन्हा कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये गावोगावी नागरिकांचे आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार मानण्यासाठी आभार दौरा सुरू केला आहे। आपण कर्जत तालुक्यातील हे दृश्य पाहत आहोत। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर रोहित पवार हे कर्जत तालुक्यातील दौऱ्यावर आले आहेत। त्यांनी गावोगावी जाऊन नागरिक आणि मतदारांचे या ठिकाणी आभार मानले आहेत। त्यांचे सर्वत्र जोरदार स्वागत होत असल्याचे आपल्याला पाहावयास मिळतं। गावोगावी रोहित पवार येताच त्यांचं या ठिकाणी आबालवृद्ध स्वागत करत आहेत। सुवासिनी ओवाळून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत। संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या मतदारसंघामध्ये रोहित पवार यांनी बाजी मारली।